नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे नेते शेख रफीक शेख करीम, ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याबद्दल. सर, आपलं नवराष्ट्र धन्यवाद सर. सर, मला सांगा की आपण गेल्या 15 वर्षापासून जवळपास स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत आहात. आतापर्यंतचा तुमचा जो काही प्रवास आहे त्याबद्दल काय सांगा? गेले 17 वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनामध्ये मी काम करत आहो. जेव्हा मी 17 वर्षा अगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटना जॉईन केली होती तेव्हा आम्ही मोजके 7-8 लोक होतो. 7-8 लोकांमध्ये एवढी मोठी संघटना उभा करणं म्हणजे सोपं नाही. पण हे उभी कशी झाली, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष वेगळा, पण आमच्याजवळ येणारा कार्यकर्ता आमचा परिवारचा सदस्य बोलून आम्ही आमच्यासोबत काम करत होतो आणि तसेच आम्ही जीव लावतो. कारण काय, आई वडिलाचे नंतर कोणाला मानत असेल आम्ही कार्यकर्त्याला, आणि कार्यकर्त्यासाठी आम्ही जीव द्यायला बी तयार आणि जीव घ्यायला बी तयार आहे. आमचे संघटना वाढण्याचं कारण काय, रवी भाऊ यांचे घरा म्हणजे बेडरूम लॉक कार्यकर्त्याला सूट, किचन हॉटेल लॉक कार्यकर्त्याला सूट. आमच्याजवळ काही मोठ्याने कोण लहान नाही, कोणी बी आला कार्यकर्ता जो आमचे परिवारचं सदस्य समजून येतात आमच्या इकडे. आणि या 16-17 वर्षाच्या आत आम्ही एवढं म्हणजे कामं अनेक वेळी विद्युत मंडळ भरपूर लोक, आज जे राजकीय लोक आहे जे पदावर बसलेले आहेत त्या लोक एकूण 2 दिवसात DP देणं होत नाही, आम्ही एका दिवसात DP देतो. कारण काय, हे आमचे नाही, आमचे सगळे कार्यकर्त्याची, आमचे परिवारचा सपोर्ट आहे आमचे मागे. जर कधी नाही झाला तर आम्ही आंदोलन करायची भूमिकात राहतो नेहमी, आणि आंदोलनाची भूमिकामधून हे जास्त करून आम्ही कामं करत आहोत. गेले ते झालं विद्युत मंडळ, कृषी विभागमध्ये अनेक वेळी चांगले राजकीय पुढारी गेले, त्यांचे कोण काय जमलं नाही. कारण काय, शेतकऱ्याचा प्रश्न आम्हाला माहीत आहे, शेतकरी कोण आम्हाला माहीत आहे. शेतकरी म्हटल्यानंतर या लोकाला लाज वाटली पाहिजे का शेतकरी स्वतः भाकर कांद्यानं खाते और चांगली सब्जी भाजी हे आपले गावा इकडे राजकीय लोकांना पाठवतात का नाही बा तुम्ही सुखी राहा, काय मी धकून घेतो. तरी बी हे लोक शेतकरी लोकांचे इकडे कधी लक्ष देत नाही, ध्यान देत नाही. त्या शेतकऱ्याची मागणी घेऊन कृषी भागात गेल्यानंतर पीक विमा, नुकसान भरपाई जे त्याच्यासाठी बी आम्ही वेळोवेळी आम्ही आंदोलन करतो. गेले ते माझ्यासोबत आमचे राणा चंदन, मी, रविभाऊ, आम्ही खांद्याला खांद्यावर रविभाऊचं कामं करत आहोत. आणि रविभाऊच्या नेतृत्वामध्ये हे सगळं कामं होतात. कारण रविभाऊ आमच्यासोबत असले नसले तरी पण हे कामाला भाऊ फोनवर कुठे कोणत्या ऑफिसमध्ये येऊन या शेतकऱ्याची भानगडमध्ये आत्तापर्यंत मावर 28-29 केस झाले. तुम्हाला तुमची माहिती करता सांगतो मी का माझ्याजवळ 1 गुंठा जमीन नाही, माझ्याजवळ 1 गुंठा सुद्धा जमीन नाही, तरी बी शेतकरीसाठी मी भांडतो. शेतकरी रविभाऊचं प्रेम पाहून का रविभाऊ म्हणजे एवढं प्रेम जीव लावतात कार्यकर्त्याला का सगळे भाऊसारखा. आणि त्यांच्या घरात आता मागच्या वेळी डिझेल घेतलं होतं मी अंगावर 2021मध्ये, तेव्हा मा डोळ्यात डिझेल गेलता. रातचे 2 वाजता रविभाऊची पत्नी आणि 2 डॉक्टर घेऊन रातचे 2 वाजता पोलीस स्टेशनमध्ये आले. रफीक भाऊ म्हणे तुमच्या डोळ्याचं काय खबर सांगा म्हणे. रातचे 2 वाजता त्यांनी ट्रीटमेंट केलं. म्हणजे डोळं चांगले होते, पण तेव्हा डोळ्यात पाणी आला का एवढा जीव लावणारे लोक म्हणजे आपल्याला नशिबाने मिळाले. अनेक वेळी आम्ही आंदोलन केलो. मोतळ्यामध्ये
मक्का भरपाईसाठी जमीनमध्ये रविभाऊ आम्ही 4 तास जमीनमध्ये स्वतःला गाळून घेतलं होतं. त्याच्यानंतर राजूरचं पुलाबद्दल गावात जायसाठी जोडानं कधी पाणी आला तर गावाला तर संपर्क तुटून जाते. तर त्या पुलाचे साठी आम्ही 4 तास कडकडीची थंडीमध्ये बसलो होतो. अहो लोक गरम पाणी करून पित होते, तेव्हा आम्ही थंड पाणीत 4 तास बसलो होतो. अशा हिशोबानं नेहमी आमचं म्हणजे आंदोलनाची भूमिका राहते जास्त करून. कारण काय हे लोक यांच्यावर बी राजकीय दबाव असतात. एवढे सोपं लोक नाही आहे का बा रविकांत तुपकर किंवा शेतकरीचं कामं करू नका, त्यांना आमचं जवळ येऊ द्या, आम्ही आमच्या हातानं करू. आमच्या हातानं करू म्हणजे कारण काय, हे रविभाऊजवळ लोक काहून येतात? रविभाऊ प्रेम लावतात, रविभाऊ स्वतः जातात, रविभाऊ मला किंवा आपलं कोणत्या कार्यकर्त्याला पाठवून यांना काम मार्ग लावून देतात. आणि दुसरे राजकीय लोक बरोबर आजनी उद्या भेटू, बरोबर आजनी या तुम्ही तुमचे फुरसत आपण करून घेऊ, ते लोक टाळाटाळी करतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सातत्यानं आक्रमक बाणा आहे आणि सतत जे आहेत सर्वसामान्य शेतकरी असतील, कष्टकरी असतील, यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे पवित्रा घेणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी कार्यरत आहे. त्यात जिल्ह्याचे नेते म्हणून या ठिकाणी काम करणारे रफिकजी या ठिकाणी आहेत. सर मला सांगा की शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे असतील, सोबतच त्यांच्या नुकसानीचे पैसे असतील, ते अद्यापही शेतकऱ्यांना बऱ्याच मिळालेले नाही आहेत. सातत्यानं शेतकरी आंदोलन करतात, तुमची संघटना देखील या ठिकाणी आंदोलन करते, परंतु हे पैसे अद्यापही मिळालेले नाही आहेत. तर शासनाकडे तुमची मागणी काय आहे? काही लोकांना पैसे मिळाले, पण हे सरकारचं आहे. सरकार म्हणजे एवढी आंधळी बहिरी सरकार आहे. याला दिसून बी दिसत नाही, ऐकू येत नाही. त्या सरकारासाठी आम्ही रस्त्यावर आहोत. आणि काही लोकांना आले आणि काही लोकांना येऊ राहिले. आणि या सरकारचं म्हणजे मागे देखील पीक विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही अकोला जेलमध्ये रविभाऊसोबत आमचे मोर्चावर हल्ला झाला होता. कोणी केला होता? काही आपले लोक आहे. तर त्या लोकांना हल्ला केल्यानंतर आम्ही 8 दिवस तुरुंगामध्ये गेलो. तुरुंगामध्ये गेल्यानंतर बी आमची एवढी सवय लावली होती या लोकांनी का यांना 3 महिने जमानी भेटलं नाही पाहिजे. पण तरी पण देखील सत्य पराजित हो सकता, परेशान नहीं. सत्य परेशान हो सकता, पराजित नहीं. सॉरी. पण अखेर कसं माहीत आहे का, एवढे मोठे पुंडारी असून यांच्या दारात जा, तुम्हाला 10-15 चपलं दिसन. रविकांत तुपकरच्या ऑफिसवर या, तुम्हाला मी चपलाची नाही तुम्हाला गाड्याची गिनती दाखवतो. 100 गाड्या उभ्या राहतात. चप्पल कधी कोणी उतरून कधी ऑफिसमध्ये गेला तो त्याला 5 मिनटं त्याला चप्पल पाहावं लागते का आपली कुठे ठेवली म्हणून. हे कशामुळे? लोकांवर प्रेम आहे आमच्यावर, लोकांच्या कामावर आहे सगळं. जर कधी आम्ही यांचे कामं केले नसते, रविकांत तुपकर माध्यम झाले नसते यांचे कामं, हे लोक एवढं आले नसते, आपल्यावर प्रेम केलं नसतो. खरंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर जे आहेत त्यांच्या कार्यालयात सातत्यानं तुम्ही सांगल्याप्रमाणे शेतकरी असतील किंवा त्यांच्याकडे घेऊन येणारे विविध शासकीय प्रश्न असतील, त्यांचा जो ओघ आहे तो फार मोठा आहे आणि ते याच्यासाठीच की ते कामं त्या ठिकाणी करतात. परंतु आता काही काळातच लोकसभेच्या या ठिकाणी घोषणा होणार आहे आणि आचारसंहिता देखील लागणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर देखील ही निवडणूक लढणार आहे तशी त्यांनी घोषणा केली आहे. परंतु ते कुठल्या पक्षाकडून लढतील ते अद्यापही निश्चित नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमची काय तयारी आहे? जिल्ह्याभरात तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात, जिल्ह्यात कसं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तयारी आहे किंवा कार्यकर्ता कसा सज्ज आहे लोकसभेसाठी? मी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोर कमिटीचं सदस्य आहे. आणि आमचा निर्णय ठरला
का युती असो नसो, लढाचा म्हणजे 100% लढाचा. आणि या लढण्यामध्ये प्रत्येक गावगावची तुरुंगाची फौज तयार झालेली आहे. काही लोक असं आहे, काही लोक झेंडा घेऊन येतात, काही लोक झेंडा घेऊन येतात, काही लोक दंडा घेऊन येतात, पण सगळे लोक आमचे आहे हे आम्हाला माहीत आहे. एका एका गावात आज पहा तुम्ही, आमचं सभा सुरू आहे. प्रत्येक गावामध्ये आमची हजारोच्या संख्येनं सभा सुरू आहे. आणि अनेक पक्षाला पहा तुम्ही 2-5 जणं आणि बा आमच्या इकडे लक्ष द्या. तर काही लोक हे बी म्हणायला लागले का बा तुम्ही 5 वर्षानंतर आता आले, पण आमचा रविकांत तुपकर इकडे आमचा सगळं पाठिंबा आम्ही रविकांत तुपकरला दिलेला आहे. आणि आपले कार्यकर्ता कमी असो, कार्यकर्त्यावर भाग नाही आहे, आपल्याला प्रेम लोकांवर किती आहे, लोक आमच्यावर प्रेम करतात. और आमचे जे कार्यकर्ता आहे, आमचे कार्यकर्ता म्हणजे एक कार्यकर्ता 50वर भारी आहे. आम्हाला हे सगळं माहीत आहे. कारण काय का आमचे कार्यकर्ता मनानं लढतात, बाकी कार्यकर्ता पैशानं लढतात. पैसे दिले तर आम्ही तुमचे आणि नाही तर मग घरी. आणि आमचे कार्यकर्ता पैसे लावून नोट देऊन वोट देणार लोक आहे आमचे शेतकरी संघटनाचे. आणि काही लोकांची अशी भावना असन का बा रविकांत तुपकर मागची वेळी यांनी हे केला होता का बा आम्ही लढू लढू वापस, आता याचा होणार नाही. आता आम्ही कोर कमिटीचे आमचा सगळा निर्णय झालेला आहे, लढाचा म्हणजे लढाचा. कोर कमिटीची जी आहे ती तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये ठरलं आहे की यावेळीची लोकसभा जी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे लढणार हे निश्चित झालं असून त्याची ग्वाही जी आहे ती या ठिकाणी रफिक भाऊ यांनी दिली आहेत, कारण ते कोर कमिटीचे सदस्य देखील आहेत. मला सांगा की दिग्गज नेते या ठिकाणी लोकसभा लढणार आहेत, त्यांच्यासमोर आपला टिकाव लागेल का आणि आपण ही निवडणूक लढून ही जिंकणार आहेत का, काय तुमचं? पहा, एका इकडे दिग्गज पाहत नाही, एका इकडे हे पाहता का आपल्याला जीव लावणारे लोक किती आहे, आपल्यावर प्रेम किती लोकांचं आहे. मी तुम्हाला बोललो का बा आमचे ऑफिसच्या दारात पहा तुम्ही 5 मिनटं छप्पर हरपून जाते, म्हणजे किती लोक येत असणार आमच्या इकडे. गावचे गाव म्हणजे सगळे लोकांना उधळ्यामध्ये घेतला का बा यावेळी आपल्याला रविकांत तुपकर म्हणजे रविकांत तुपकर. आणि किती दिग्गज असो ना, नावाने दिग्गज जर कधी मग धीरूभाई अंबानी, टाटा बिर्ला ते बी लढले असते, पण नाव मोठे आहे त्यांचे, नावाला पाहायचा, लोक प्रेम करतात किती याला पाहायचं. आणि आता लोकांना बी माहीत आहे ना, आता काहीतरी बदल करावं लागेल. हे काही कोणाचे सुखदुःखामध्ये हे लोक येत नाही. पहिली गोष्ट, प्रत्येक गावात आम्ही जातो, प्रत्येक गावामध्ये आम्हाला हेच लोक सांगतात का बा 5 वर्षानंतर येतात. आणि आता तर कार्यकर्ते येऊ राहिले, ते काय आता कोणाचं नाव जास्त घेऊन त्याला मोठं करणं म्हणजे आपल्याला चांगलं वाटत नाही. फैसला मैदान में होईया, मरता कोण नाही. निश्चित या ठिकाणी जी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपली कंबर कसलेली आहे. पुढची लोकसभा या ठिकाणी लढून जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरी, बुलढाणा.